पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाची सुरुवात नेत्यांपासून सुरू झाली पाहिजे. अखिल भारत हिंदू महासभेची मागणी. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना इंधन बचत, सार्वजनिक वाहतूक वापर, सोने खरेदी कमी करणे, परदेश दौरे कमी करणे इत्यादी प्रकारची आवाहने केली आहेत. देशहितासाठी जनतेने सहकार्य करणे आवश्यक असले तरी प्रथम शासन व्यवस्थेने आणि लोकप्रतिनिधींनी स्वतः आदर्श निर्माण करणे गरजेचे असल्याची भूमिका अखिल भारतीय हिंदू महासभेने केली. याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना देण्यात आले. अनेक मंत्री, आमदार, खासदार व पदाधिकारी मोठ्या वाहन ताफ्यासह फिरताना दिसतात. त्यांच्या दौऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात इंधन खर्च, शासकीय साधनांचा वापर आणि अनावश्यक दिखाऊपणा होत असल्याची भावना सामान्य नागरिकांमध्ये निर्माण झाली असल्याचे जिल्हा कार्याध्यक्ष अभिजित पाटील यांनी सांगितले. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधून एक भाषण केलं होतं आणि त्यात काही गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या की खाद्यतेल असेल तर खाद्यतेलाचा वापर कमी करावा या संकट प्रसंगी आणि खाजगी वाहनांचा वापर मर्यादित करून सार्वजनिक वाहनांचा वापर करावा. त्याचप्रमाणे परदेश दौरे थांबवावेत. असे बरेच गोष्टी त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेल्या आहेत. त्याच पद्धतीने त्यामध्ये एक प्रामुख्याची महत्वाची गोष्ट की 1 वर्षासाठी सोनं कुठलंही खरेदी करू नका. तर अशा गोष्टी त्यांनी ज्या वेळेला सुचवतात तर वास्तविक आम्ही ही मागणी केलेली आहे की त्यांच्या सहकाऱ्यांपासून किंवा मंत्रिमंडळातील मंत्रीगणांपासून या सर्व गोष्टी सुरू करण्यात याव्यात. पहिला प्रशासन आणि मग जनता अशी कोणती तर गोष्ट झाली पाहिजे. नाहीतर दरवेळेला असं होतं की जनतेवर सगळ्या गोष्टी लादल्या जातात आणि प्रशासकीय माणसं किंवा लोकप्रतिनिधी हे वारेमापपणे आपल्या खाजगी दौऱ्यासाठी किंवा शासकीय दौऱ्यासाठी 10 आणि 20 गाड्यांमध्ये प्रवास करतात किंवा आपले कार्यकर्ते घेऊन जातात. तर हे कितपत योग्य आहे? प्रामुख्याने बघायला गेलं तर या सर्व गोष्टी या जनतेनेच सोसाव्या आणि या लोकप्रतिनिधींनी ऐशोआरामात राहावं असं कोणतीही गोष्ट होऊ नये. वास्तविक बघायला गेलं तर आज आपण कलेक्टरना हेच सांगितलेलं आहे की वरिष्ठांना तुम्ही या सर्व गोष्टी कळवाव्यात. यामध्ये प्रामुख्याने पेन्शनचा पण विषय आपण घेतलेला आहे की आमदार खासदारांना जी पेन्शन हजारो कोटीचा खर्च त्याच्यावर केला जातो तर ही पेन्शन कुठेतरी बंद व्हावी किंवा कमीत कमी व्हावी यासाठी कुठेतरी प्रयत्न झाला पाहिजे. कारण सर्व गोष्टींमध्ये आपण जर काही काटकसर करणार असेल तर आपण ह्या गोष्टीमध्ये पण काटकसर करणं फार गरजेचं आहे. जर जनतेला इंधन बचतीचे आवाहन केले जात असेल तर प्रथम शासन व्यवस्थेने स्वतःच्या खर्चात कपात करणे आवश्यक असल्याचंही सांगितले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष नंदकुमार घोरपडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र तोरसकर, अश्विनी माळकर, शीला माने, विकास जाधव, सुनील सामंत, अजय सोनवणे, प्रशांत पाटील, बबन खोपकर आदी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. स्वाद गोकुळचा, आस्वाद परंपरेचा, गोडवा नात्याचा, गारवा आनंदाचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम.